आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून समाजात भांडण लावण्याचे षडयंत्र, आंबेडकरी चळवळ, भीम आर्मी आक्रमक. भीम आर्मीचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन, उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात आज 23 एप्रिल रोजी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने अनुसूचित जाती SC आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात जोरदार भूमिका घेत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून समाजात फूट पाडण्याचा आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा निर्णय सामाजिक न्याय व समतेच्या तत्वांना विरोधी असून आंबेडकरी चळवळीच्या विचारसरणीवर आघात करणारा असल्याचे नमूद करण्यात आले. भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण केल्यास समाजात अंतर्गत मतभेद वाढून ऐक्य धोक्यात येईल. तसेच या संदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप जाहीर न करता घेतलेला निर्णय पारदर्शकतेच्या विरुद्ध असल्याची टीकाही करण्यात आली. तर यामध्ये प्रमुख मागण्या: अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, संबंधित समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा. यावेळी संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला की मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मोर्चे, धरणे, रास्ता रोको आणि मंत्रालयावर घेराव अशा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्यात येईल. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव किशन खरे, जिल्हा मार्गदर्शक BN मस्के, उपजिल्हा अध्यक्ष निवृत्ती ठेंबरे, जिल्हा संघटक कैलास कुंटे, विनोद दातार, पत्रकार कुंटे, अनिल थोरात, नितीन जाधव, धम्मा आवटे, राजू खिलारे आदी पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत.